जिथपर्यंत पवित्र पोर्टलचा विषय आहे तर ऑलरेडी रविवारपर्यंत याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे लाखाच्या पुढे जे काही आपले उमेदवार आहेत त्यांनी त्यांची मागणी नोंदवलेली आहे. साहेब, आपण सभागृहात सुद्धा बोलला होता की क्रीडा शिक्षकांच्या केंद्र स्तरावरती 4,800 जागा येणार. 2 जानेवारीचा जीआर सुद्धा आहे. त्याचा प्रारूप आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि कदाचित याला पॅरलल ती पण जाहिरात बाहेर येईल. क्रीडा शिक्षक संघटना आक्रमक होते, ते पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना आक्रमक होण्याचं काही कारण नाही. त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांच्या जागा या स्वतंत्र आहेत पुढच्या टप्प्यात आणि आता हो पुढच्या टप्प्यामध्ये लगेच त्यांचंही आपण पोर्टलवर जागा उपलब्ध करतो आहोत. कारण यावेळेस एकही जागा नाही. बरोबर. काँग्रेस जनता पार्टीने 14 तारखेपासून आता जे शाळा बंद पडतात त्या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. नाही, निश्चितपणे आपल्या या महाराष्ट्रातून किंबहुना कुठूनही शाळेच्या संदर्भातल्या काही चांगल्या सूचना आल्या तर त्या स्वागतार्ह आहेत आणि जे जे शक्य आहे त्याची आपण अंमलबजावणी करू की जेणेकरून आपला विभागाचा मानस आहे की गरीब माणसाच्याही पाल्याला एक चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि या संदर्भात कोणीही सूचना केल्या त्याचं स्वागत असेल. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय 15 ऑगस्ट अनेक शाळा ग्रामीण भागात. नाही, मी आपल्याला सांगितलं की कोणाच्याही चांगल्या सूचना असल्या, समजा एखाद्या शाळेत आता येताना मी 2 ठिकाणी भेट दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या 2 जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. एका शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम होतं आहे. एका शाळेमध्ये 7वीच्या मुलाला वाचता नाही आलं. वस्तुस्थिती स्वीकारतो आपण, त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे आणि मग अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना येतील कोणाकडूनही त्याचं स्वागत केलं जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. ग्रामीण विभागात जे आहेत शाळा गरीब विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ते नाही. चिखलमधून अक्षरशः वाशिम जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी जात आहेत, लहान मुलं जात आहेत, त्यांच्यासाठी काही सूचना करणार? आजच्या बैठकीमध्ये सविस्तर आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल. शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याच्यासोबतच ज्या काही भौतिक सुविधा आहेत, शुद्ध पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असतील, शाळेच्या इमारती असतील, वाचनालय असेल, क्रीडांगण असेल, या प्रत्येक गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल. आणि जसं आपण बोलले की काही ठिकाणी शाळेंना अप्रोच रोड नसतील तर त्याचाही आढावा घेऊ आणि जिल्हा परिषद अध्यक्ष महोदय असतील, पालकमंत्री महोदय असतील, CO, जिल्हाधिकारी यांना आम्ही विनंती करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.